यूट्यूब चॅनल संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग टाका सबस्क्राइब करून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी। शासन निर्णय जारी झालेला आहे आणि शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो जमा करण्यात येणार आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये। नेमका कधीपर्यंत हा हप्ता जमा करण्यात येईल या संदर्भात माहिती आहे। पहा, राज्यामध्ये गणेश उत्सव सुरू आहे आणि सगळीकडे आनंदमय वातावरण पसरलेलं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून जे सरकारी कर्मचारी आहेत अशा सरकारी कर्मचाऱ्यांचं जे वेतन आहे, जो पगार आहे तो 2 दिवस अगोदर, कुणाला 5 दिवस अगोदर जमा झालेला आहे। परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आणखीनही पैसे आलेले नाहीत। परंतु काळजी करू नका, व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत जमा करण्यात येणार आहे। ऑगस्टचा हप्ता उशिरा तुम्हाला मिळालेला आहे। ऑगस्टचा हप्ता जमा होण्यासाठी उशीर झालेला होता। राज्यामध्ये महसूल सप्ताह साजरा करण्यात आलेला होता आणि महसूल सप्ताह निमित्त या ठिकाणी पहा, लाभार्थ्यांना घरी जाऊन थेट डीबीटी ॲक्टिवेट करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न केले गेलेले आहेत। आता किती लाभार्थ्यांना प्रत्यक्ष येऊन शासनाच्या कर्मचाऱ्यांनी डीबीटी ॲक्टिवेट केलेला आहे हे तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता। तुमच्या घरी देखील असे आले होते का डीबीटी ॲक्टिवेट करून देणारे महसूल सप्ताहाच्या दरम्यान? तर ते नक्की तुम्ही सांगा। पहा, ज्या पद्धतीने ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशिरा मिळाला आहे लाभार्थ्यांना, त्याच पद्धतीने सप्टेंबरचा हप्ता देखील उशिरा मिळणार का, हा एक मोठा प्रश्न आहे। कारण सणाचे दिवस सुरू आहे, सणासुदीच्या दिवसामध्ये प्रत्येकालाच पैशाची गरज असते आणि माझे जे निराधार बांधव आहेत, ज्या भगिनी आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना देखील पैसे जे आहेत ते वेळेवर मिळायलाच पाहिजेत। पहा, आता सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे आपण पाहतो की साधारणपणे जो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो हप्ता आहे तो महिन्याच्या 5 ते 6 तारखेला जमा करण्यात येतो। परंतु आता सप्टेंबरचा हप्ता 5 तारखेला जमा होईल का नाही या संदर्भात साशंकता व्यक्त करण्यात आलेली आहे, शंका व्यक्त करण्यात येत आहे। त्यामध्ये पहा, 5 सप्टेंबरला या ठिकाणी ईद आहे, त्यानंतर 6 सप्टेंबरला गणेश विसर्जन असणार आहे आणि 7 तारखेला संडे आलेला आहे। तर अशा पद्धतीने सलग 3 दिवस सुट्टीचे आलेले आहेत। त्यामुळे लाभार्थ्यांचा हप्ता एखाद्या वेळेस विलंब या हप्त्याला केला जाऊ शकतो, पण काळजी करायची गरज नाही। सप्टेंबरचा हप्ता जरी उशिरा आला म्हणजे उशिरा जमा झाला तरी पण पहा, तुम्हाला 100% हप्ता येईल। जर तुमच्या काही प्रोसेस बाकी असतील, अपूर्ण असतील तर करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला KYC अपडेट करायचे आहे, KYC करून घ्यायची आहे, आधार डीबीटी लिंक करून घ्यायचा आहे। महत्त्वाच्या सूचना आहेत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे जर 5 तारखेला आला किंवा त्या अगोदर जर आला तर नक्कीच सर्वांना आनंद होणार आहे। त्या संदर्भातली कुठलीही महत्त्वपूर्ण अपडेट आली, GR आला, शासन निर्णय आला तर तो तुम्हाला कळवण्यात येणार आहे चॅनलच्या माध्यमातून। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवायचा नाही। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, आज आले, 3000 आले, 5000 आले, तर पहा लाभार्थ्यांना आणखीन पैसे आलेले नाहीत। ऑगस्टचा हप्ता जमा झालेला आहे, सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यासंदर्भात शासनाने GR काढलेला आहे आणि हा जो GR आहे तो तुम्ही चॅनलवर आपल्या पाहिला असेल। हा जो सप्टेंबरचा हप्ता आहे सलग 3 दिवस सुट्ट्या येत आहेत, त्या कारणाने या ठिकाणी पाहू शकता की थोडाफार उशीर होऊ शकतो, परंतु पैसे आधी आले तर ते तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सप्टेंबरच्या पैशासंदर्भात सर्व अपडेट आपण पाहणार आहोत चॅनलच्या माध्यमातून।